भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या होमटाऊन गुजरातमध्ये दिवाळीपूर्वी खाद्यपालट होणार अशा बातम्या महिना दीड महिन्यांपूर्वी झळकत होत्या. मात्र गुरुवारी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व म्हणजे तब्बल 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला. एवढंच नाही तर शुक्रवार म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी नव्या दमाच्या मंत्र्यांच्या शपथविधी देखील होणार आहे. हा प्रयोग गुजरातमध्ये असला तरी ही सुरुवात आहे आणि भाजपचे राज्य असलेल्या इतर राज्यांतही हा प्रयोग राबवला जाऊ शकतो असे संकेत आहेत. तर नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. गुजरातमध्ये 2027 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. संपूर्ण यश भाजपलाच मिळायला हवं यासाठी गुजरातमध्येही अनेक बदल होणार आहेत. त्यातील पहिला झटका मंत्र्यांना देण्यात आलाय. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने नवी संधी कोणत्या चेहऱ्यांना मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे गुजरातचा शेजारी असलेल्या महाराष्ट्रातही लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 आधी पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे जे आज गुजरातमध्ये घडत आहे तसेच महाराष्ट्रातही घडू शकते अशी ही चर्चा सध्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्री अस्वस्थ झाल्यास आश्चर्य वाटू नये. ज्या मंत्र्यांच्या कामात प्रगती नाही, ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा जे कायम वादग्रस्त असतात अशा मंत्र्यांचे काही खरे नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत सध्या मुंबईत आहेत, कारण त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. मात्र गुजरातमधील घडामोडींनंतर ते तातडीने रवाना झालेत. त्यानंतर राजीनामा दिलेल्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल राज्यपालांना देणार आहे. तसेच नवीन मंत्र्यांचीही यादी मुख्यमंत्री पटेल राज्यपालांना देणार असल्याचं कळत आहे. गुजरातमधील नव्या मंत्रिमंडळात 22 ते 23 मंत्र्यांचा समावेश असेल अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातमध्ये 17 जणांचं मंत्रिमंडळ होते. त्यातील 16 मंत्र्यांचा राजीनामा आल्याने त्यांच्या जागी नव्या तडफदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने गुजरातमध्ये 2022 मध्ये सरकार स्थापन केलं. भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली. त्यानंतर दिवाळीपूर्वी सरकारमध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याची चर्चाही होती. प्रत्यक्षात भाकरीपेक्षा भाजपने तवाच फिरवलाय. आता नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळेल याचेही अंदाज बांधले जात आहेत. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, अमित ठाकूर, जयेश रादडिया यांची नावे चर्चेत आहेत. अल्पेश आणि हार्दिक हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बडे नेते अर्जुन मोढवाडिया यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय बडोद्याचे केयूर रोकडिया यांचेही नाव चर्चेत आहे. केयूर रोकडिया यांचा नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. शहरांच्या नागरी समस्यांबाबत त्यांचे आकलन खूप चांगले आहे. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. गुजरातमधील प्रयोग यशस्वी झाला की इतर राज्यांतही गुजरात पॅटर्न राबवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप प्रणित इतर राज्यांमध्येही गुजरातमधील प्रयोग होऊ शकतो. त्यामुळे आता ही संधी समजून आतापासून कामाला न लागणाऱ्या इतर राज्यांमधील मंत्र्यांचे काही खरे नाही एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.